पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. देवपूजा झाल्यानंतर पारू तिच्या मंगळसूत्राला सुद्धा हळदी कुंकू लावत असते, पण त्याच वेळी मारुती त्या ठिकाणी येतो आणि मोठ्याने तिला हाक मारतो. त्यामुळे पारू घाबरते आणि पटकन तिचं मंगळसूत्र लपवते. तर मारुती तिला विचारत असतो की काय ग पारू, मला कळत नाही तू एवढा वेळ देवपूजा का करत असते, नेमकं काय मागत असते तू देवाकडे. आणि ते ऐकून पारू घाबरून म्हणते की अरे बा, मी दुसरं काय मागणार, गणीसाठी बुद्धी, तुझ्यासाठी आरोग्य आणि माझ्या देवी आईंच्या घरासाठी समृद्धी. तर मारुती हसतच म्हणतो, अगं मग तुझ्यासाठी तू नवरासुद्धा माग ना, आता माझी तेवढीच एक इच्छा आहे, दुसरी काही नाही. आणि ते ऐकून पारू म्हणते की बा, तू प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याबद्दलच का बोलत असतो. आणि मग त्यानंतर ती पटकन विषय बदलते आणि त्याला विचारते की तू इतक्या सकाळी कुठे गेला होता. तर मारुती तिला सांगतो की अगं बाजारात गेलो होतो, गणीला बिस्किट आणायचं होतं म्हणून. मग तो पिशवी पारूकडे देतो, तर त्या पिशवीमध्ये एक गजरासुद्धा असतो. तो गजरा बघून पारू खूप खुश होते आणि मारुतीला विचारते की बा, तू हा गजरा कोणासाठी आणला. तर तो हसतच म्हणतो की तुझ्यासाठी, कारण सगळ्या गडबडीमध्ये तुझं स्वतःकडे अजिबात लक्ष नसतं, त्यामुळे आज तू हा गजरा तुझ्या केसात माळ. आणि ते ऐकून पारूसुद्धा खुश होते. त्यानंतर मग मारुती तिला म्हणतो की आज मला लवकर जायचं आहे, आदित्यबाबांची एक महत्त्वाची मीटिंग आहे. तर पारू म्हणत असते की मलासुद्धा आज लवकर बंगल्यावर जायचं आहे. त्यावर मारुती म्हणतो की त्यावरून मला आठवलं की काल बंगल्यावर ज्या बाईसाहेब आल्या होत्या त्या अहिल्या मॅडमला खूप आवडल्या आहेत ना. जर त्यांचं आणि आदित्य सरांचं लग्न झालं ना, तर तुझ्या देवी आईंना त्यांच्या घराण्याला शोभेल अशी सून मिळेल. आणि ते ऐकून पारू नाराज होते. त्यानंतर मारुती तेथून निघून जातो. तर पारूसुद्धा बंगल्यावर जाण्यासाठी निघते, पण जाता जाता तिचं लक्ष जास्वंदीच्या फुलाकडे जातं आणि ते उमललेलं फूल बघून ती खूप खुश होते आणि त्याच्याशी बोलू लागते. ती म्हणत असते की तुझं बरं आहे, तुझ्याकडे कोणी बघितलं किंवा नाही बघितलं तरीही तुला फरक पडत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झालं, पण तरीही तू तुझा उमलण्याचा गुणधर्म काही सोडला नाही. मलासुद्धा ना अगदी तुझ्यासारखंच व्हायचं आहे. आणि मग त्यानंतर तिथे फूल तोडत म्हणते की चला, निदान मी नाही तर तू तरी आदित्य सरांजवळ राहशील. आणि मग तिथे फूल घेऊन सरळ आदित्यच्या बेडरूममध्ये जाते. त्यावेळी आदित्य झोपलेला असतो. तर पारू ते फूल त्याच्या स्टडी टेबलवर ठेवते आणि मग त्यानंतर ती आदित्यला धनी अशी हाक मारत उठवते. पण जेव्हा आदित्यला जाग येते तेव्हा ती पटकन म्हणते की गुड मॉर्निंग आदित्य सर. तर आदित्य तिला विचारत असतो की काय गं पारू, तू इथे काय करतेस. तर पारू म्हणत असते की काही नाही, मी तुम्हाला झोपेतून उठवण्यासाठीच आले होते, तुम्ही आता पटकन तयार व्हा आणि खाली नाश्त्यासाठी या. त्यावर आदित्य हो म्हणतो आणि मग पारू तेथून जाण्यासाठी निघते. पण ती पुन्हा माघारी येत आदित्यला म्हणते की आदित्य सर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर तो काय असं विचारतो. तर पारू म्हणत असते की तुम्हाला कोणती मुलगी आवडली आहे का, तुम्ही कोणत्या मुलीला लग्नासाठी पसंत केलं आहे का. तर आदित्य म्हणत असतो की अगं पारू, मी कशाला कोणत्या मुलीला लग्नासाठी पसंत करू, माझं लग्न तर झालं आहे ना तुझ्यासोबत, सगळ्या जगाने ते बघितलं आहे, मग आता मी दुसरं लग्न का करू. आणि ते ऐकून पारूला तर आश्चर्य वाटतं. आणि मग त्यानंतर तिला त्या दोघांचं लग्न आठवतं आणि ती खूप खुश होत मनाशी म्हणते की आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की हे लग्न फक्त मी मानते, पण आदित्य सरसुद्धा हे लग्न मानतायत, म्हणजे हे नातं फक्त माझ्याकडून नाही आहे. पण तितक्यात आदित्य हसतच म्हणतो की अगं पारू, काय झालं, मी फक्त तुझी मस्करी करत होतो, तू एवढी सिरियस का झाली. मला तर कळतच नाही आहे की माझ्या लग्नाचा विषय काढल्यावर सगळेजण एवढे सिरियस का होतात ते. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं आणि ती खाली मान घालून तेथून जाण्यासाठी निघते. पण आदित्य तिला थांबवतो आणि तो पारूला म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि मग तो त्या डोळ्यांचा फोटो आणत म्हणतो की पारू, मला एक मुलगी ना खरंच खूप आवडते. तर पारू म्हणते कोणती मुलगी सर, ती फोटोवाली ना. आणि त्यावर आदित्यसुद्धा म्हणतो की हो पारू. तर पारू म्हणत असते की मग तुम्ही तिच्याबद्दल अहिल्या मॅडमला सांगा ना. मात्र आदित्य म्हणत असतो की अगं काय सांगू मी तिला, ही मुलगी कोण आहे, कुठे राहते, तिच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. आणि आई तरी या मुलीला कसं काय शोधून काढेल, ही मुलगी कोण आहे हे फक्त हरीशलाच माहिती होतं आणि तो तर. पण तितक्यात त्याचं लक्षात येतं की या गोष्टीमुळे पारूला वाईट वाटू शकतं, त्यामुळे तो पारूची माफी मागतो. तर पारू म्हणत असते
की आदित्य सर काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी या मुलीला नक्की शोधून काढेल. आणि ते ऐकून आदित्य तर खूपच खुश होतो. तो म्हणतो की पारू तू नक्की या मुलीला शोधून काढशील का? तर पारू म्हणते हो आदित्य सर, मी तुमच्यासाठी या मुलीला नक्की शोधून आणेल. आणि ते ऐकून आदित्य खुश होतो आणि पारूला म्हणतो की तू खरंच ना जादूगार आहे. तर दुसरीकडे प्रीतम प्रियाच्या पाठीमागे फिरत असतो आणि तिला म्हणत असतो की जर मला माहिती असतं ना की लग्नानंतर आपल्याला असं लांब राहावं लागणार असतं तर मग मी लग्न केलंच नसतं. तर प्रिया म्हणत असते की पण आता आपलं लग्न झालं आहे ना, मग आता तुम्ही तुमचं काम करा, मलासुद्धा खूप कामं आहेत. पण प्रीतम काही ऐकत नाही. तो फक्त प्रियाच्या पाठीमागे फिरत असतो, तिच्याशी बोलत असतो. आणि हे सगळं बघून दामिनी खूप चिडते. ती म्हणत असते की सतत या दोघांचं गोड गोड बोलणं मला बघावं लागतंय, ऐकावं लागते. अशा परिस्थितीमध्ये ना मला त्या दिशाची खरंच खूप आठवण येते. आता दिशाचं काम मलाच करायला हवं आणि या प्रियाला पुन्हा एकदा माझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि तितक्यात तिला पारू आदित्यच्या खोलीतून बाहेर येताना दिसते. दामिनी तिला थांबवत म्हणते की काय गं पारू, आज तो खूप सुंदर दिसतेस. आणि मग तिचं लक्ष पारूच्या गजऱ्याकडे जातं. ती पारूला विचारते की कोणी दिला तुला हा गजरा? तर पारू सांगते बाने दिला. तर दामिनी म्हणत असते की ठीक आहे, मला वाटलं आदित्यने दिला की काय. आणि मग त्यानंतर ती पारूला सांगते की तो गजरा काढ आणि मला दे. पण पारू म्हणत असते की दामिनी मॅडम, हवं तर मी तुमच्यासाठी नवीन गजरा घेऊन येते. पण दामिनी काही ऐकत नाही. सावित्रीमध्ये पडण्याचा प्रयत्न करते, पण दामिनी तिलाही गप्प करते आणि जबरदस्तीने पारूच्या केसामधून तो गजरा काढते. आणि मग त्यानंतर तो गजरा ती प्रियाला देत म्हणते की प्रिया बघ, मी तुझ्यासाठी बाजारातून नवीन गजरा आणलाय. आजपासून मी रोज तुझ्यासाठी गजरा आणेल, म्हणजे प्रीतम रोज तुझ्या प्रेमात पडेल. आणि ते ऐकून प्रिया तर खूप खुश होते आणि दामिनीचे आभार मानते. तर दुसरीकडे सावित्री पारूला म्हणत असते की या बाईला काय करावं तेच कळत नाही. प्रिया मॅडमला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी तुझ्या केसातला गजरा काढला आणि त्यांना दिला. तर पारू म्हणत असते की अगं सावित्री आत्या, काही हरकत नाही, तो गजरा योग्य त्या केसातच गेला आहे. त्यानंतर सगळेजण चहा नाश्त्यासाठी एकत्र येतात. पारू सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. प्रियासुद्धा तिला मदत करत असते. पण दामिनी तिला म्हणते की अगं प्रिया, तू या घरची सून आहेस ना, मग तू हे सगळं करायची गरज नाही आहे. ही पारू करेल सगळं, त्यामुळे नाईलाजाने प्रियाला खाली बसावं लागतं. त्यानंतर मग पारू सगळ्यांना चहा देते. तर दामिनी लगेच तिला विचारते की नाश्ता कुठे आहे. आणि त्यावर अहिल्या म्हणते की दामिनी, प्रिया तर या घरची नवीन सून आहे, त्यामुळे तिला आराम करू दे, तू मात्र पारूला नाश्ता लावायला मदत कर. आणि ते ऐकून दामिनीचा चेहराच पडतो. त्यानंतर मग अहिल्या पुन्हा आदित्यकडे लग्नाचा विषय काढते, त्यामुळे तो लगेच ऑफिसला जाण्यासाठी निघतो. पण पारूसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. ती आदित्यला थांबवत विचारते की तुम्ही सारंग सरांच्या लग्नाला जाणार आहात का? तर आदित्य म्हणत असतो की नाही पारू, माझं शेड्यूल खरंच खूप बिझी आहे. तर पारू म्हणत असते काही हरकत नाही, पण मी मात्र सावलीच्या लग्नाला पुण्याला जाणार आहे. ते ऐकून आदित्य म्हणतो की ठीक आहे, आणि जर तुला पॉसिबल झालं ना तर तू सारंगला सुद्धा भेट. त्यावर पारू फक्त हो म्हणते. आणि मग ती आदित्यला सांगते की आज तुम्ही बाहेरचं काही खाऊ नका, मी तुमच्यासाठी स्पेशल डबा पाठवणार आहे. आणि त्यावर तो सुद्धा खुश होत हो म्हणतो. त्यानंतर मग पारू लगेच बदामाचा शिरा बनवायला सुरुवात करते. तितक्यात सावित्री त्या ठिकाणी येत. तिला विचारते की काय गं पारू, आज सकाळी सकाळी बदामाचा शिरा का? आणि त्यावर पारू म्हणते की आदित्य सरांना ना खूप दिवसांपासून काहीतरी गोड खायचं होतं, आणि आज सकाळी तर ते नाश्तासुद्धा न करताच ऑफिसला गेले, त्यामुळे आज मी त्यांच्यासाठी हा बदामाचा शिरा बनवते. आणि ते ऐकून सावित्री तर खूप खुश होते. आणि मग ती आदित्यवरून पारूला चिडवायला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.